नारळी पौर्णिमा जशी जवळ येते तशी नारळी भात करण्याचे वेध लागतात। भावाला राखी बांधल्यानंतर त्याचं तोंड गोड करण्यासाठी नारळी भात झालाच पाहिजे। तो कसा करायचा ते बघूया। कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून एवढं साजूक तूप घातलं आहे। तूप गरम झालं आहे, आता याच्यामध्ये आपण 4-5 लवंगा घालतोय। त्या चांगल्या तुपामध्ये फुलवून घ्यायच्या आहेत। लवंगा फुलल्या आहेत, त्याच्यामध्ये 10-12 मी काजूचे तुकडे करून घेतले, ते घालून या तुपातच चांगले लाल परतून घेणार आहे। काजू छान झाले आहेत, आता आपण याच्यामध्ये धुवून निथळून ठेवलेले 1.5 कप तांदूळ जे आहेत ते घालायचे। हे तांदूळ मी जवळपास तासभर आधी धुवून निथळून ठेवले होते। एक 2-3 मिनिटच फक्त हे तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे, फार जास्त परतायचे नाहीये। मंद आचेवर मी हे परतून घेते। 2-3 मिनिट तांदूळ परतून झालेले आहेत। आता यामध्ये जितके तांदूळ होते तितकंच आपण खोवलेलं ओलं खोबरं घालणार आहोत। 1.5 कप तांदूळ होते तर 1.5 कप मी खोवलेलं ओलं खोबरं यामध्ये घालणार आहे। खोबरं घालूनही पुन्हा एकदा 2-3 मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे। प्रत्येकाच्या घरची नारळी भात करण्याची पद्धत वेगळी असते। काही लोक भात शिजत आला की मग त्यामध्ये ओलं खोबरं घालतात, काही लोक साखरेबरोबर ओलं खोबरं घालतात आणि काही लोक असं माझ्यासारखं तांदूळाबरोबर ओलं खोबरं घालून परतून घेतात, जेणेकरून त्यामध्ये त्या ओल्या खोबऱ्याची चव खूप खमंग छान लागते। 1.5 कप बासमती तांदूळ आपण घेतला होता, त्यासाठी आपण दुप्पट म्हणजे 3 कप पाणी न घेता 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी कमी घेतलं आहे कारण यात आपण 1.5 कप ओला नारळही घातला आहे। त्या नारळात दूध असतं आणि शिवाय साखर घातल्यानंतर साखरेला जे पाणी सुटेल हे सगळं मिळून भात शिजायला अगदी पुरेसं होतं। भात गीच्च होऊ नये म्हणून आपण अर्धा कप पाणी थोडं कमी घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये जे केशर आपण भिजत घातलं होतं ते आता केशराचं पाणी आणि केशराच्या काड्या सगळं आपण या भातात घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या केशरामुळे या भाताला अतिशय सुरेख असा सोनेरी रंग येणार आहे आणि केशराचा सुगंधही मस्त दरवळणार आहे। तर केशर घालायला विसरू नका। केशर नसेल तर आपला जिलबीचा जो केशरी रंग असतो तोही तुम्ही घालू शकता। झाकण ठेवून थोडंसं मध्यम आचेवर करून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यात मी थोडंसं अर्धा चमचा लिंबाचा रस घालते, जेणेकरून भात छान मोकळा होईल आणि चिमूटभर मीठही घालते आहे, ज्यामुळे भाताची चव अजून छान होईल। आता सगळं एकत्र करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिट हा भात शिजवून घ्यायचा आहे। झाकण काढून एकदा चेक करूया। गॅस बारीक केलाय मी आता। एकदा थोडासा हलवून घ्यायचा आहे आपल्याला। थोडीशी कणी राहिली आहे, अजून एक 5 मिनिट आपण याला वाफ येऊ देऊ। आता मी थोडं पाव कप पाणी घातलंय परत त्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवून आपण हे शिजू देणार आहोत। 10 मिनिटं झाले, भात कसा शिजलाय बघूया।
90% शिजलाय भात। आता या वेळेला आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। जेवढे तांदूळ घेतले होते तेवढीच साखर आपण इथे घेतलेली आहे। याचबरोबर मी थोडे बदामाचे काप, थोडे पिस्त्याचे काप आणि थोडे किसमिसही घालते याच्यामध्ये। आता ही साखर सगळी याच्यामध्ये खालपासून छान मिक्स करायची। गरम भातामध्ये साखर घातल्यामुळे ती साखर लगेच विरघळते आणि भाताला पाणी सुटतं। हे पाणी सावकाशपणे जोपर्यंत भात पूर्णपणे शोषून घेत नाही तोपर्यंत मंद आचेवर हा भात आपल्याला शिजवायचा आहे। जर जाड बुडाचं भांडं नसेल तर खाली एखादा लोखंडी तवा ठेवून सावकाश हा भात शिजू द्यावा। 5 मिनिट झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ देणार आहोत। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण 1 टीस्पून भरून वेलदोड्याची पूड घालणार आहोत। वेलदोड्याची पूड घातल्यानंतर हलक्या हाताने ती भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भात आता आपला जवळपास पूर्ण शिजलेला आहे। यामध्ये वेलदोड्याची पूड मिसळताना अगदी हलक्या हाताने मिसळायची आहे, नाहीतर भाताची कणी मोडण्याचा संभव असतो। 1 चमचाभर साजूक तूप शेवटी घालायचं आहे, ज्याच्यामुळे साजूक तुपाचा खूप सुंदर सुवास त्याला राहतो। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण भात वाफवला होता। आता साखरेला जे पाणी सुटलं होतं ते सगळं भाताने शोषून घेतलेलं आहे। यावर आपण तूप घातलं होतं, त्या तुपाची एक छान चकाकी भातावर आलेली आहे। साजूक तूप, केशर आणि वेलदोड्याची पूड या सगळ्यांचा मस्त मिश्रित असा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे। आता हा मऊ लुसलुशीत भात आपल्याला दिसतो आहे। गॅस बंद करून हा असाच झाकून ठेवायचा थोडा वेळ, म्हणजे त्या वाफेमुळे तो फुलून येतो आणि मोकळा सुटसुटीत पण होतो। केशर, काजू, किसमिस, बदाम आणि पिस्ते या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे हा भात दिसायला अतिशय सुंदर दिसतो आहे। जितका दिसायला छान आहे तितकाच हा चवीला सुद्धा उत्कृष्ट आहे। तर या नारळी पौर्णिमेला माझ्या पद्धतीने हा नारळी भात तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा। आता आपण याला थोडेसे वरून ओलं नारळ आणि ड्रायफ्रूट्स घालून सर्व करणार आहोत।